हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे लाल गुलाबाचं रहस्य. दरवर्षी 10 जुलै आईचा वाढदिवस. आमच्या घरात हा दिवस नेहमी शांतपणे साजरा होतो. ना गोंधळ, ना मोठा उत्सव. फक्त साधं एक केक कापणं आणि मग संध्याकाळी सगळे मिळून जेवण. पण त्या दिवसात प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी कायम असते. एक पार्सल. ते पार्सल दुपारच्या सुमारास येतं. आईचं नाव लिहिलेलं असतं. आत फक्त एक लाल गुलाब आणि एक छोटं कार्ड. मी अजून वाट पाहतोय. आई ते पार्सल उघडते, थोडा वेळ शांत बसते, मग हसत त्या गुलाबाचा देठ पाण्यात ठेवते. वडील काहीच विचारत नाहीत, फक्त हसतात आणि म्हणतात, "तो आला का यंदाही?" आई काही न बोलता फक्त मान हलवते. माझं लहानपणापासून हे सगळं पाहणं रोजचं झालं होतं. पण जसजसं मी मोठा झालो तसतसं त्या गुलाबामागचं गूढ माझ्या मनात वाढत गेलं. तो कोण आहे? आईची वाट कोण पाहतोय? वडिलांना हे माहीत असून ते शांत का? हे सगळं मला समजायला होतं. आईचं नाव सुमेधा आणि वडिलांचं नाव प्रसाद. दोघांचं लग्न साधं पण सुंदर झालं होतं. आई शिक्षिका आणि बाबा सरकारी अभियंता. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आर्यन. एका संध्याकाळी मी धीर करून बाबांना विचारलं, "बाबा, त्या पार्सलचं काय रहस्य आहे?" ते थोडं हसले आणि म्हणाले, "कधी कधी काही कथा पूर्ण होत नाहीत बेटा, पण आतल्या भावना मरत नाहीत." त्यांच्या त्या वाक्याने माझ्या मनात एकच विचार फिरू लागला. आईच्या आयुष्यात खरंच काही अपूर्ण राहिलंय का? मी गुपचूप आईचे जुने अल्बम, पत्र आणि कॉलेजच्या फोटोंमधून शोधायला सुरुवात केली. एका जुन्या पत्रात एक नाव सापडलं, अमित. ते पत्र कोणी लिहिलं होतं हे स्पष्ट नव्हतं, पण ओळी होत्या, "तू सांगितलं नाहीस म्हणून मी थांबेन असं नाही. मी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाढदिवशी तुला आठवण देईन." त्या पत्राखाली तारीख होती 1995. माझ्या आई-वडिलांनी 1998 साली लग्न केलं होतं. माझ्या अंगावर काटा आला. तो म्हणजे आईचा जुना प्रियकर का? त्या रात्री आईला मी थेट विचारलं, "आई, अमित कोण होता?" ती थोडी स्तब्ध झाली. क्षणभर काहीच न बोलता खिडकीकडे पाहत राहिली. मग हलक्या आवाजात म्हणाली, "अमित माझा वर्गमित्र होता. आम्ही एकमेकांना आवडायचो, पण त्याचं आयुष्य खूप वेगळं वळलं." ती पुढे म्हणाली, "त्याचं कुटुंब आमचं नातं मान्य करायला तयार नव्हतं आणि त्यावेळी बाबा माझ्या आयुष्यात आले. त्यांनी माझं आयुष्य नव्याने उभं केलं. मी पुढे गेले, पण अमित सोबत नाही." आईच्या डोळ्यात न दिसणारे अश्रू चमकत होते. मी काही बोललो नाही. पुढच्या वर्षी आईचा वाढदिवस आला, पार्सल आलं नाही. आई थोडी अस्वस्थ वाटत होती. दिवसभर ती शांत राहिली. 2 दिवसांनी पोस्टमन आमच्या घरात आला. "मॅडम, एक पार्सल आलं होतं, पण सिग्नेचर नव्हतं म्हणून मी ठेवून घेतलं." आईने पार्सल उघडलं. त्यावेळी आत गुलाब नव्हता, फक्त एक फोटो आणि एक नोट. फोटोमध्ये आई, अमित आणि आणखी एक माणूस होता. ते म्हणजे बाबा. आई थरथरली, कारण त्या फोटोच्या मागे लिहिलं होतं, "तू आनंदी आहेस हेच माझं उत्तर." आता मी वाट पाहणं थांबवलं. त्या रात्री बाबा शांत बसले होते. मी त्यांना विचारलं, "बाबा, तुम्ही त्या फोटोमध्ये होतात ना?" ते हळूच म्हणाले, "हो." अमित माझ्या कॉलेजचा मित्र होता. सुमेधाला त्याच्यावर खूप प्रेम होतं, पण त्याचं अपघातात सर्व काही गमावलं होतं. कुटुंब, पैसा, मनशांती. सुमेधाला त्या अवस्थेत मी भेटलो. मी तिला आधार दिला आणि आम्ही लग्न केलं. पण अमितने वचन दिलं होतं, तो तिच्या आनंदाचा पुरावा म्हणून दरवर्षी तुला गुलाब पाठवेल. तो तिच्या आयुष्यात परत यायचं कधीच थांबवणार नाही, जोपर्यंत तिला खरं सुख मिळत नाही. त्या क्षणी मला सगळं समजलं.
आई आणि बाबांच्या नात्यात शब्द नव्हते, पण आदर आणि समज होती. आणि त्या गुलाबामागे प्रेमाचं सर्वात शुद्ध रूप दडलं होतं, त्यागाचं प्रेम. आई पुढच्या वर्षी वाढदिवशी खिडकीजवळ बसली होती. तिने गुलाबाकडे पाहून हसत म्हणाली, अमित, तू थांबलाच नाहीस, पण आता मी थांबले. तिने तो गुलाब आपल्या केसात खोचला आणि हळूच बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. बाबांनी तिचा हात हातात घेतला. घरात एक शांत पण सुंदर समाधान पसरलं होतं. त्या लाल गुलाबाचा रंग अजूनही तसाच होता, पण यावेळी तो कोणाच्या वाट पाहण्याचा नव्हे, तर पूर्णत्वाचं प्रतीक होता. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.